सोलापूर शहर मध्यमधील 2014च्या विधानसभा निवडणुकीतील काहीसा लेखाजोखा भाग 1 मधून तर 2019च्या विधानसभा निवडणुकीतील काही राजकीय वर्तुळातील जय पराजयाची गाथा आपण भाग 2 मधून पाहिलाच असाल। अशाच काही राजकीय वर्तुळातील घडामोडींवर एक नजर भाग 3 मधून सोलापूर शहरातील मध्य विधानसभेवर आपली राजकीय ताकद दाखवत 2014-2019 मधील निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदेविरोधात AIMIM ला तडजोड करता न आलेला काहीचा राजकीय वर्तुळातील भुले बिसरे व सुहाने पल। 2014च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे विरोधात दाखवून दिलेली MIM ची ताकद 2019 मध्येही दाखवत MIM चे फारुख शाब्दीन समोर मोठा चॅलेंज होता। प्रचार रंगात आला होता। आमदारकीचे दावेदारी ठोकत सर्वच राजकीय उमेदवार आपली ताकद लावत मतदारांपर्यंत पोहोचत होते। सभा रंगू लागल्या। पदयात्रेत हजारो कार्यकर्त्यांसह उमेदवार मध्य विधानसभेचा भाग पिंजून काढत दमछाकीला आले। MIMच्या तौफिक शेख यांची पतंग 2014 साली अवकाशात गलांडी खाल्ली। तसेच फारुख शाब्दींची पतंग ही खाणार का असा अंदाज कळून चुकलं होतं। प्रणिती शिंदेविरोधात शहर मध्यमध्ये नवा चेहरा असणारे फारुख शाब्दींनी मोठा राजकीय फंडाच आखला होता। MIM सोबत काँग्रेसचे प्रणिती शिंदे विरोधात अपक्ष महेश कोठे, शिवसेनेचे दिलीप माने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम मास्तर, वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज पीरजादे या उमेदवारांनी आता आपली कंबर कसली होती। प्रणिती शिंदेंचा निभाव लागणं मुश्किलही नाही नामुमकिन झाल्याचे चित्र शहर मध्यमधून दिसून येत होते। आमदार बनणं आता जिकरीचं झालं होतं। 2014 साली भाई अर्थात तौफिक शेख जड केले। तसेच 2019च्या निवडणुकीत भैया अर्थात फारुख शाब्दी आता जड जाऊ लागले। भैयाला टक्कर देता देता प्रणिती शिंदेंना अण्णा अर्थात महेश कोठे अण्णाही आपले लष्कर घेऊन आमदारकीची दावेदारी ठोकत ताठ उभे होते। प्रणिती शिंदे विरोधात खिचके ताण धनुष्य बाण म्हणत शिवसेनेचे उमेदवार दिलीप मानेंनीही आपला नेम प्रणिती शिंदेंवरच साधला होता। त्याचबरोबर कामगार संघटनेची बुलंद आवाज असणारे आडम मास्तरांची देखील 2014 सालीपेक्षा जास्त ताकदीने कामगार संघटना एकजूट झाली। प्रणिती शिंदेंसमोर नवा चेहरा म्हणून फारुख शाब्दी प्रतिस्पर्धी तर होतेच, पण आणखी एक नवा चेहरा समोर आला। तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार इम्तियाज पीरजादे। ताई एक विरोधी अनेक असाच काहीसा राजकीय समीकरण शहर मध्यमधून दिसू लागला। प्रचारादरम्यान किरकोळ वादविवाद हे रंगला। शहर मध्यमधून कोण विजयी तिलक लावणार, कोण विजयी होणार हे सांगणं फारसं कठीणच होतं। राजकीय वर्तुळात समीकरण ओळखून दिग्गज राजकीय गॉडफादर अंदाज लावण्यात हतबल झाले होते। त्याचं कारणही तसंच होतं। नवा चेहरा म्हणून MIMचे फारुख शाब्दींना हलक्यात घेणं प्रणिती शिंदेंच्या अंगलट आलं होतं। मतदानाची वेळ अगदी तोंडावर येऊन ठेपली, पण सर्वच पक्षाचे उमेदवार व अपक्ष असणारे उमेदवार महेश कोठेही अखेरपर्यंत टस ते मस्त झाले नाही। आता मात्र सुळसुळाट सुरू झाला। तो सुळसुळाट म्हणजे हाताचा पंजा, पतंग, गॅस टाकी, धनुष्यबाण, कोयता, हातोडा, तारा, वंचित बहुजन आघाडी। उरलेले 2 दिवस प्रचाराच्या वाहनांनी शहर मध्यमधील प्रत्येक भाग पिंजून काढत मतदारांच्या कानखिळीच बसवल्या। इकडे तिकडे चोहीकडे प्रचाराचा आवाज घुमू लागला। अखेरच्या 2 दिवसात प्रचाराचे गाणे मतदारसंघातील लहानग्यापासून ते मोठ्यापर्यंत तोंडपाठच झाले। आता बास अशी गत शहर मध्यमधील मतदारांना झालं। अखेर आचारसंहिता लागली, प्रचार थांबला। सगळेच उमेदवार आपली राजकीय पाऊल उचलण्यात व्यस्त होते। नवा चेहरा म्हणून हलक्यात घेतलेले MIMचे फारुख शाब्दी हे प्रणिती शिंदेंसमोर मोठा आव्हानच होता। सलग 2दा विजयी गाथा मिळून आमदार झालेल्या प्रणिती शिंदेंना आता पराजय स्वीकार करण्याची वेळ दिसून येत होती। मतदान झाला, काउंटिंग ही सुरू झाली। आपला उमेदवार आमदार होणार या आशयाने
शहर मध्यमधील मतदारांनी प्रार्थना, दुआ, याचना, आराधनाही करू लागले. मोजणी पूर्ण झाली. वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज पीरजादे यांनी 2767 मते मिळवून आपलं समाधान व्यक्त केलं. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नरसय्या आडम मास्तर यांना कामगार संघटनेने पुन्हा दे धक्काच करत 10,505 इतकी मते मिळवून दिली. काँग्रेस पक्षाचे जुने निष्ठावंत दिलीप माने आता शिवसेनेचे उमेदवार होते. धनुष्यबाणचा नेम चुकला, पण मतदारांनी कौल दाखवत 29,247 इतकी मते मिळवून दिली. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे कमानधारी महेश कोटे हे 2014 साली शिवसेनेचे उमेदवार होते, पण 2019ला अपक्ष उमेदवारी लढवत 30,081 मते घेऊन समाधान व्यक्त केलं. हे चारही आमदारांचे दावेदार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर गेले. आता दोनदा आमदार म्हणून विजयी झालेल्या प्रणिती शिंदे व MIM ला लाभलेला नवा चेहरा भैया अर्थात फारुख शाब्दी काँग्रेसच्या हाताला मात देत आपल्या पतंगाची ढील देतच होते. 2014चा अंदाज पुन्हा येऊ लागला. भाई अर्थात तौफिक शेख यांच्याशी झालेली झुंज पुन्हा एकदा मतदारांमध्ये चर्चेचा विषय झाला. मतमोजणी सुरूच होती. कधी फारुख शाब्दींना तर कधी प्रणिती शिंदेंना मतांचा आकडा बघून घामच येत होता. अखेर मतमोजणी पूर्ण झाली. MIM ची पतंग अवकाशात उंच जाऊ लागली. 38,721 मते मिळवून गलांडीच मारली. सबके साथ काँग्रेस का हात पुन्हा विजयी गाथा मिळवून रणरागिणी प्रणिती शिंदेंनी तब्बल 51,440 मते मिळवून पुन्हा एकदा म्हणजेच तिसऱ्यांदा आमदारकीचे भूषण पटकाविले. सोलापूर शहर मध्यमधून एक नारी सप्पे भारी असाच काहीचा बिद्रवाक्य जमून आला. सलग 3दा आमदारकीचे दावेदार भूषविलेले आमदार प्रणिती शिंदेंनी इतिहासच रचला. 2024 मध्ये आमदार प्रणिती शिंदे पुन्हा आमदार होणार का? MIMच्या फारुख शाब्दींचे स्वप्न 2024ला पूर्ण होतील का? तौफिक शेख, महेश कोठे, आडम मास्तर, दिलीप माने यांचे पुढचे राजकीय पाऊल काय असतील पाहायला विसरू नका. भाग 4 मधून फक्त लोकप्रधान न्यूज नेटवर्कवर. अल्ताफ शेख, लोकप्रधान न्यूज नेटवर्क, सोलापूर.